नमस्कार, गुड मॉर्निंग. सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर. हल्ली बायकांना खूपच टेन्शन असतं. आता तुम्ही म्हणता कशाचं टेन्शन? ज्या प्रेग्नेंट लेडी आहेत, ज्यांची डिलिव्हरी झाल्यानंतर त्यांना खूप टेन्शन असतं की हे स्ट्रेच मार्क जाणार कसे. तर हे स्ट्रेच मार्क जाण्यासाठी काय करायचं की आता तुम्ही प्रेग्नेंट होणार, त्यानंतर डिलिव्हरी होणार, एवढी वाट बघायचीच कशाला. तर आत्ता जेवढ्या बायका प्रेग्नेंट आहेत ना, मी त्यांना सगळ्यांना सांगते की प्रेग्नेंट झाल्यानंतर 3ऱ्या महिन्यापासूनच तुम्ही सुरुवात करायची आहे. मॉइश्चरायझर किंवा कोकोनट ऑइल, जे काही ऑइल असेल तुमच्या घरात अवेलेबल, जे काही लोशन असेल ते कोणतंही लोशन, कोणतंही बॉडी लोशन तुम्ही यूज करू शकता. आंघोळ झाल्यानंतर ताबडतोब तुम्ही लोशन लावायचे किंवा आंघोळीच्या अगोदर लोशन लावून मसाज करायची आहे. कंटिन्यू तुम्हाला 9 महिने हे चालूच ठेवायचं आहे. ब्रेस्टची मसाज करायची आहे, निप्पल पुढे काढायचे आहेत आणि नंतर त्रास नाही झाला पाहिजे ना बाळाला. नंतर निप्पल पुढे येत नाही, मग त्याला दूध प्यायला त्रास होतो. त्यामुळे आत्ताच हे चालू करायचं आहे तुम्हाला. आणि मी माझा अनुभव सांगते. मला एकसुद्धा स्ट्रेच मार्क नाही आहे, कारण मला मॅडमने सांगितलेलं की तू आत्तापासूनच लोशन लावायला चालू कर, म्हणजे तुला स्ट्रेच मार्क येणार नाही. आणि स्ट्रेच मार्क येण्याचं कारण हे असतं, कारण आपली स्किन ड्राय पडत असते. स्किन ड्राय पडल्यामुळे जशी जशी स्किन आपली फाकत जाते तसे तसे ते स्ट्रेच वाढत जातात. मग स्किन ड्राय पडल्यामुळे स्ट्रेच मार्क पडतात. त्यामुळे आपल्या स्किनला मॉइश्चरायझर ठेवायचं, म्हणजे स्ट्रेच मार्क पडत नाहीत. त्यामुळे तुम्ही आत्ताच काळजी घ्या स्वतःची. आणि ज्यांना कोणाला 3रा महिना चालू असेल त्यांनी आत्तापासूनच बॉडी लोशन किंवा ऑइल लावायला चालू करा. तुम्ही आंघोळीनंतर जरी लावलं तरी चालेल, काहीच हरकत नाही. आंघोळीनंतर लावायचं म्हणजे ते दिवसभर तुमच्या बॉडीला राहतं. आणि अशीच तुम्ही तुमची काळजी घ्या. आणि थँक्यू. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच मी तुमच्यासाठी नवीन नवीन माहिती घेऊन येईल. आणि माझे ब्लॉग ज्यांना कोणाला अजून बघायचं असेल, ज्यांना आवड असेल, त्यांना वाटत असेल की मी अजून ब्लॉग काढावा, अजून मी माझ्या जीवनाविषयी किंवा तुमच्याविषयी चांगले चांगली माहिती मी तुम्हाला द्यावा, तर मला खाली मेसेज करून सांगा की तुम्ही अजून व्हिडिओ बनवा म्हणून. थँक्यू.